तर पुण्यातल्या अत्यंत वर्दळीच्या स्वारगेट बस स्टँड परिसरामध्ये शिवशाही बसमध्ये एका नराधमानं तरुणीवर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी घडली होती। पण या घटनेला 2 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा आरोपी दत्तात्रय गाडे अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाहीये। फरार आरोपी सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्या शोधासाठी 13 पोलीस पथकं स्थापन करण्यात आली आहेत। श्वान पथकाची देखील मदत घेण्यात येते। केवळ एवढंच नव्हे तर आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाखांचं इनाम सुद्धा पोलिसांनी जाहीर केलंय। या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे। दरम्यान पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या 10 मित्रमैत्रिणींची चौकशी केली आहे। आरोपीला पकडायला वेळ लागत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील टीका होतीये आणि हे सगळं सुरू असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांची बाजू घेतली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलंय। तसंच आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली। संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे। तिथे देखील जवळपास 8 टीम्स ह्या पोलिसांमार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल। सरकार म्हणून आम्हाला ही विनंती करणारच आहे सन्माननीय फडणवीस साहेबांना की एन्काउंटर स्क्वॉड हा परत चालू करावा। अशा लोकांना ज्यांना दुसरी भाषा कळत नाही ते समाजात नको, ते गेलेले बरे। मग ते काय जे काय टीका होईल पण त्याच्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही। लाडक्या बहिणींना आम्ही एसटी मध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा, त्यांना सोपं व्हावं म्हणून 50% सवलतही दिली। परंतु अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्या कुणालाही सोडलं जाणार नाही, त्यांची खैर केली जाणार नाही आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल। अशा प्रकारचं सरकारचं धोरण आणि भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।